मित्रांनो, डेली जी के डोसमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करतो। तर आपण करंट अफेअरच्या सिरीजपासून आजपासून नव्याने सुरुवात करत आहे। तर बघा, जानेवारी 2025चे महत्त्वाचे प्रश्न वन लाइनर। भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली? डॉक्टर नारायण। मायकल मार्टिन हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहे? आयर्लंड। संतोष ट्रॉफीचा 78वा संस्करणचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? पश्चिम बंगाल। सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? दलजीत सिंग चौधरी। ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? यानिक सिन्नर। आणि महत्त्वाचं, आजच विम्बल्डन पुरुष एकेरीचा पण विजेतेपद यानिक सिन्नर इटली याच व्यक्तीने जिंकले आहे। कोणत्या देशाच्या मदतीने पाकिस्तानी उपग्रह PRSCEO-1 अवकाशात सोडण्यात आला आहे? तर तो देश आहे चीन। केंद्राने सुरू केलेल्या राष्ट्रीय हळद बोर्डचे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात आले? निजामाबाद, तेलंगणा। भारतातील कोणत्या वारसास्थळाचा जागतिक स्मारक वारसा 2025 मध्ये समावेश करण्यात आला? मुसी नदीच्या ऐतिहासिक इमारती। 2 अंतराळांना अवकाशात यशस्वीरित्या लॉक करणारा चौथा देश भारत। तर 3 देश आहे USA, रशिया, चायना। 2025 सालासाठी पद्म पुरस्कार किती व्यक्तींना मिळाले? 139। लक्षात ठेवा, 139। पद्म पुरस्कारामध्ये पद्मविभूषण 7, पद्मभूषण 19, पद्मश्री 13, 13, 19, 7, 13, 19, 7 म्हणजे 113, 19 आणि 7। हेनले पासपोर्ट निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 85 आणि पहिला देश आहे सिंगापूर। हिंद महासागर रिम असोसिएशनच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? संजीव रंजन। हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20 हे पुस्तक कोणत्या लेखिकेने लिहिले? लेखिकेने अमिताभ कांत। कोणत्या राज्याने 5व्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली? कर्नाटक। आणि उपविजेता आहे विदर्भ। बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 22 जानेवारी 2015। कारण की ह्या योजनेला आता 10 वर्ष पूर्ण झालेले आहे। जानेवारी 2025 मध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची 9वी परराष्ट्र मंत्र्यांची पातळीची बैठक कुठे झाली? वॉशिंग्टन DC। भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत 10,000 GI टॅग प्रदान करण्याचे लक्ष ठेवले आहे? 2030। तर तुम्हाला आजचा होमवर्क म्हणून कॉमेंटमध्ये तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या। तर सर्वात पहिले भारतातील कोणत्या वस्तूला GI टॅग मानांकन देण्यात आले? स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते होते? उत्तराखंड। याप्रमाणे आपण आजपासून नवी सिरीज सुरू केलेली आहे। तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।